नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक जणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागलेले आहे. त्याची विविध कारणे होती. करिता या याद्या दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी विविध संघटना आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आली होती. सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले आहे. यामध्ये आपले नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. 26 एप्रिल रोजी आपल्या भागात म्हणजे भारतात पूर्ण लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. लोकसभेचा जो निकाल लागायचा तो लागलेला आहे, परंतु 26 एप्रिल रोजी आपल्या दिग्रस शहरामध्ये जे किंवा पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतातही म्हणा बऱ्याच ठिकाणी वोटिंग करताना मतदारांना अडचण गेली. जे वर्षानुवर्ष वोटिंग करत होते त्या लोकांची, बऱ्याचशा लोकांची नावं नाही सापडली. काही लोकांना नवीन कार्ड प्राप्त झाले. तरुण मुलं ज्यांना नवीन कार्ड मिळाले, कार्ड तर मिळालं त्यांना, परंतु मतदार यादीत नाव नव्हतं. बऱ्याच जणांचं काय झालं, एका कुटुंबातले 4 व्यक्ती, पती पत्नी 2 मुलं, पती पत्नी नाव वेगळ्या बूथवर, मुलांची नाव भलत्याच बूथवर, असे प्रसंग भरपूर घडले. मैतांची नावं यादीत होती आणि नवतरुणाची नावं यादीत नव्हती, असे बरेच प्रकार घडले. या संदर्भात दिग्रस तालुक्यात सुद्धा आपण आपले लोकप्रतिनिधी संजय भाऊ राठोड साहेब, इथचे तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांना आपण निवेदन दिलं होतं. तुमच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली होती. असंच सगळ्या महाराष्ट्रातून, कदाचित भारतातून हे सगळे निवेदन निवडणूक आयोगाला प्राप्त झाले असतील. त्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची दखल घेतली व या येणाऱ्या 25 जून पासून ते 24 जुलै पर्यंत एक निवडणुकीचा कार्यक्रम लावला, जो आता भविष्यातल्या विधानसभा, कदाचित नगरपालिकेला सुद्धा कामी येऊ शकतो. या सगळ्या ज्या अडचणी प्राप्त झाल्या त्याच्यानुसार ज्या लोकांनी वर्षानुवर्ष निवडणूक मतदान केलेलं आहे आणि मात्र त्यांची नावं नव्हती, अशा सर्वांची नावं आता तुम्हाला अंतर्भूत करता येईल. फक्त अडचण एक आहे, नवीन मतदार म्हणून त्यांना नोंदणी करायची आहे. ज्या मुलांनी नोंदणी केली होती परंतु त्यांचं नाव त्या मतदार यादीमध्ये आलं नाही, त्या लोकांनी परत एकदा नोंदणी करा. ज्यांच्याजवळ या निवडणुकीत ज्यांना मतदान करता आलं नाही अशा सगळ्यांनी नोंदणी करायची आहे. याकरिता तुम्हाला तहसील विभागाच्या निवडणूक विभागाकडे जावं लागेल आतमध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्राची पूर्तता करा व नाव नोंदणी करून घ्या. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक वेळ नाव नोंदणी झाली की आपण निश्चिंत होऊन जातो. जसे आपण यावेळेस झालो म्हणून आपण या मतदानाच्या हक्कापासून आपण वंचित राहिलो. 25 जून ते 24 जुलै पर्यंत हा सगळा उपक्रम चालू आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला चेक करून घ्यायचं तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही. आपण नेमकं ही बाब चुकतो. आपण दरवेळेस प्रशासकीय यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. आपली पण एक जबाबदारी आहे की आपलं नाव त्या मतदार यादीमध्ये आहे की नाही हे चेक करण्याची जबाबदारी आपली. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येकाने आपापलं नाव चेक करून घ्या. परत एक महत्वाची बाब, बऱ्याच जणांची नावं ते राहतात दुर्गामाता चौकात, त्यांचं नाव लक्ष्मीनगरच्या बूथला, जे राहतात बापूनगरात त्यांचं नाव गांधीनगरात, असे बरेचसे प्रसंग आहेत. त्यांनी पण नाव बूथ वाईज आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. आणि दिग्रसच्या, महाराष्ट्रातल्या व सर्व भारतातल्या ज्या लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेला मतदानाच्या हक्कापासून वंचित होण्यापासून वाचवलं आणि निवडणूक आयोगाचं लक्ष इकडे वेधून दिलं, त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच दिग्रस शहर व तालुका यांना विनंती करतो की आपण पुढच्या भविष्यातल्या निवडणुकीवर वंचित राहायचं नसेल तर शासनाने लावलेल्या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्या. या दरम्यान हे होऊ शकते निवडणूक आयोगातर्फे की त्या भागातील सरकारी शाळेमध्ये शनिवार रविवारचा कॅम्प लागू शकतो. कृपया या बाबीकडे ध्यान द्या. प्रशासन या बाबीचा विशेष प्रचार करत नाही. आमच्यासारख्या राजकीय पक्ष म्हणा, बांधव म्हणा, याच माध्यमातून या प्रसिद्धी मिळू शकते. तर कृपया हा त्यातला एक भाग समजून कृपया या बाबीकडे गंभीरतेने लक्ष द्या. अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.